धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीमध्ये मोठी डील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। धस माघार घेणार हे आपल्याला एका व्यक्तीने आधीच सांगितलं होतं असा दावाही राऊतांनी केला। माघार घेणं ही सुरेश धस यांची परंपरा असल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर एक मोठी डील झालेली आहे असा निशाणा संजय राऊतांनी धस यांच्यावर साधलाय। झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले, ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला। मला एका प्रमुख माणसाने आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे। एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील। तसंच झालेलं। आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे। पण राऊत साहेब, हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत। आम्ही लय जीव लावला, मला एवढंच म्हणायचं, प्रचंड जीव लावला होता। त्यांच्या केसाला धक्का लागला ना, राज्यातला घराघरातला मराठा उभा राहणार होता, घराघरात। त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव आहे, तू भेट घे असा जर दबाव असला तर त्यांनी सरळ मराठ्यांना त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं, आता नाही, आता काय उपयोग नाही, ते झालं गेलं। आता त्याच्यावरती पाणी फिरलं, आम्हाला वाटतच नव्हतं। एक तर हे मराठी असे की राजकारणावर लोक विश्वास ठेवतात। पहिलं राजकारणी ते होतं की लोकांनी विश्वास ठेवतात आणि त्यांनी ते असं केलं, त्यामुळे ते मनच आपलं ना